दरम्यान पुण्यामध्ये भाजपनं माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केली आहे, पण महाविकास आघाडीकडून अद्यापही उमेदवाराची घोषणा झालेली नाही। त्यामुळे पुणेकरांना कोण खासदार म्हणून हवाय हेच जाणून घेतलेलं आहे आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। लोकसभा निवडणुकीचे पडगम आता वाजू लागलेले आहेत। अनेक पक्षांकडून उमेदवारी जाहीर केली जाते। काल महायुतीकडून म्हणजेच भाजपकडून पुण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांचं नाव घोषित करण्यात आलेलं आहे। मुरलीधर मोहोळ पुण्याचे माजी महापौर आहेत आणि त्याचबरोबर भाजपचे राज्य सरचिटणीस आहेत। त्यांना आता भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे महायुतीचे उमेदवार म्हणून मुरलीधर मोहोळ हे आता निवडणुकीच्या रिंगणात असतील। मात्र महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असेल किंवा काँग्रेसचा उमेदवार नक्की कोण असेल याची घोषणा अद्याप झालेली नाही आणि त्यामुळे आता पुण्यामध्ये लढत नेमकी कशी होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच पुणेकरांना नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत। आजी, काल मुरलीधर मोहोळ जे भाजपचे आहेत त्यांना उमेदवारी घोषित झालेली आहे, कसं वाटतं तुम्हाला? तुम्ही ओळखता का मुरलीधर मोहोळ यांना? आम्ही त्यांना ओळखतच नाहीये आणि पाहिलं बी नाहीये, परंतु आता आम्हाला मत कोणाला द्यायचं काय द्यायचं ते आमचा प्रश्न येतोय ना। आम्ही कशाला दुसऱ्यांचे तुम्ही सांगणार आम्हाला ह्याला मत द्या आणि आम्ही त्याला आमच्या मनाप्रमाणे आम्ही कोणाला बी देऊ मत। की आता जरी महापौर असले तरी किती वेळा ते आमच्यापर्यंत पोहोचले, किती वेळापर्यंत ते आमच्यापर्यंत आलेले आहेत। आता इथले जे स्थानिक आमदार आहेत काँग्रेसचे धंगेकर, निदान आम्हाला आमदार म्हणून ते निदान 3 ते 4 वेळा तरी आम्हाला आमच्या परिसरमध्ये दिसले। तुम्ही काम करा, काम केल्यानंतर मतं मागायचा अधिकार आहे। धंगेकर यावं, धंगेकर चांगला मनुष्य काम करतो, तो बरं वाटतं। भेटतात तुम्हाला? येतात ना, मंडीमध्ये येतात, वरचे वर गार येतात, काय चाललंय काय नाही पाहतात। त्यामुळे आम्ही बरं कुठं केलं तर धंगेकर काम मनुष्य चांगला आहे, कधी जाऊन द्या काम करतो तो। तसं काय सांगू शकत नाही, कारण जो काम करतोय तो निवडून येणारच आहे। सध्या आता हे मुरलीधर मोहोळ वगैरे आहेत ते चांगले उमेदवार आहेत। मुरलीधर मोहोळ आणि त्यांचा आता काँग्रेसचे कोण उमेदवार उभे करतात ते त्यावर सगळं अवलंबून आहे। असं आता काय नाही, आत्ताच सांगू शकत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।